नमस्कार, मी ॲडव्होकेट मंगेश ससाणे। काल सह्याद्री अतिथीगृहावर आरक्षणासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक राज्य सरकारने आयोजित केली होती। याच्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्यात आलं होतं, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि उद्धव ठाकरे गट असेल, हे अनुपस्थित राहिले। आपण हे पक्षीय राजकारण समजू शकतो, परंतु ओबीसींसाठी एक अत्यंत चिंतेची गोष्ट काल खरी घडली। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना कलम 340 हे ओबीसींसाठी देऊन ओबीसींना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, राजकारणामध्ये आरक्षणाची दारं खुली केली आणि कुठेतरी एक सामाजिक न्याय द्यायचा प्रयत्न केला। त्यांचे आदरणीय नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी एक वेगळी भूमिका तिथं मांडली आणि ह्या सगळ्या सोयरेच्या अध्यादेशाबाबत, या अध्यादेशामधनं एससी आणि एसटीला वगळा म्हणजे कदाचित हे कोर्टात टिकण्यास योग्य राहील, अशा प्रकारची एक भूमिका मांडली आणि खऱ्या अर्थाने ओबीसींसाठी ही अत्यंत निराशाजनक, धक्का देणारी खरं ही गोष्ट होती। आणि ही डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका नक्की स्वागतार्ह नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानातून जे शूद्र अतिशूद्रांना हक्क अधिकार दिले, त्याचं खरं अर्थाने संरक्षण करण्याचं मला असं वाटतं की डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे। पण कुठेतरी ही कालची भूमिका ही ओबीसीला वाऱ्यावर सोडणारी किंवा ओबीसीला एक एकटं पडणारी अशी वाटली। त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांकडून ओबीसींना खूप आशा आहेत। आपण स्वतः एक विधिज्ञ आहात, त्यामुळं नक्कीच आपण आपल्या या भूमिकेचा विचार करावा आणि सर्व ओबीसींना माझी विनंती आहे की आपण सुद्धा अशा प्रकारच्या भूमिकेला बदलण्यास विनंती करावी, कारण की अशा प्रकारे जर मोठ्या नेत्याने अशी भूमिका घेतली तर ओबीसी हा एकटा पडत जाईल। त्यामुळे नक्कीच हे अत्यंत निराशाजनक आहे, धक्कादायक आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबत सर्वांनी एक सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आणि सहानुभूतीने बघितलं पाहिजे। कुठेही राजकीय मायलेज मिळेल अशा भूमिका जर घेतल्या गेल्या तर ओबीसीचा नक्कीच घात होईल। तरी मी आपल्यापर्यंत ही कालची झालेली ही जी सगळी चर्चा आणि या सगळ्या भूमिका हे माझं कर्तव्य होतं मांडणं आणि मी ते मांडतोय। धन्यवाद।